तर दुसरा प्रश्न असणार आहे, हे पोस्ट इमर्जन्स प्रकारातला हर्बिसाइड माझ्या पिकाला मारणार आहे का? बिलकुल मारणार नाही. जर त्याचं योग्य प्रमाण फवारलं, जसं की लक्षात घ्या, हे क्लोबेन नावाचं आहे 6 ते 9 ग्राम सांगितलंय, पण बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की 6 ते 9 ग्राम काय काम करणार आहे, ते 200 लिटर पाण्यामध्ये. मग आपण काय करतो, 2 पुड्या टाकूया. 2 पुड्या टाकलं की त्या ठिकाणी तुमचं पिकावर नुकसान होणार आहे. त्याच्यासाठी 6 ते 9 ग्राम जे प्रमाण तुमच्या पुडीमधले आलेलं औषध आहे ते परफेक्ट औषध आहे. नमस्कार. आता आपण बघूया पोस्ट इमर्जन्स प्रकारातले हर्बिसाइड जे की आपल्या तणांना खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल करणार आहे. मार्केटमध्ये बघा उपलब्ध असलेली ही सगळी तणनाशकं मी या ठिकाणी टाकलेली आहेत. तुम्ही बघितलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 वेगवेगळी तणनाशकं ज्याचं तांत्रिक घटक वेगवेगळे 8 टाईपचं आहे, अशी तणनाशकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आता तुम्हाला मी एक 2 सेकंदाचा 3 सेकंदाचा वेळ देतो. तुम्ही आधी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता तुम्ही स्क्रीनशॉट काढून झालेला आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की याच्यामध्ये आपले 4 कॉलम केले होते. किती 4 कॉलम आहेत. पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा आणि चौथा. पहिल्या कॉलममध्ये याचं तांत्रिक नाव टाकलेलं आहे, दुसरं याचं व्यापारी नाव टाकलेलं आहे, तिसरं याचं प्रति एकरचं प्रमाण आहे. लक्षात घ्या, प्रति एकरचं प्रमाण आहे. 1 एकर शेतासाठी लागणारं औषधाचं प्रमाण मी या ठिकाणी टाकलेलं आहे. आणि चौथा कॉलम मुख्य नियंत्रण, की हे जे तणनाशक आहे हे कुठली गवतांना नियंत्रित करणार आहे. आता याच्यामध्ये प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल की बाबा 9 टाईपचे तणनाशक आहेत, सरांनी तर 9 घेतले, आता आम्हाला गोंधळात टाकले. बिलकुल गोंधळ करून घेऊ नका. तणांना कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मी चौथा कॉलम दिला आहे उजवीकडचा. तुमच्या शेतामध्ये कुठल्या टाईपचं तण आहे हे या ठिकाणी बघून घ्यायचं. जसं इथं बघा 2 नंबरचं औषध आहे इमॅझिथिफिर, परस्यूट, लगान आणि वीड ब्लॉक नावाने हे व्यापारी नाव हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे. इथं बघा केना आहे, कुरडू आहे, घोळ आहे, रानपोपटी आहे आणि इतर काही गवतवर्गीय तणे. ह्या तणांचं इफेक्टिव्ह कंट्रोल कोण करणार आहे, तर परस्यूट करणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही तणनाशक वाचायचं आहे की तुमच्या शेतामध्ये कुठल्या टाईपचं तण आहे आणि त्या तणांना कोणतं तणनाशक हे चांगल्या पद्धतीने कंट्रोल करणार आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की प्रत्येक तणनाशक आहे, जसं की पहिलं तणनाशक आहे क्लोरिम्युरॉन, मार्केटमध्ये हे कॉर्टिवा आणि घरडा कंपनीचं क्लोबेन आणि क्लासिक नावानं उपलब्ध आहे. क्लोबेन आणि क्लासिक. क्लोबेन हे मार्केटमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित आहे. कॉर्टेवाचं क्लासिक सुद्धा खूप चांगलं आहे. दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत, घटक सुद्धा खूप चांगला आहे. 6 ते 9 ग्राम औषध आपल्याला वापरायचं आहे. या ठिकाणी पाण्याचं प्रमाण मेन्शन केलं नाही, पण लक्षात घ्या प्रत्येक औषधासाठी 200 लिटर पाणी हे लागणार आहे. कुठलंही औषध घ्या, जसं इथं 6 ते 9 ग्राम आहे, 300 मिली आहे, 300 ते 400 मिली आहे, इथं 300 मिली आहे, इथं 400 मिली आहे, 40 ग्राम आहे, 400 मिली आहे आणि हे 800 मिली आहे. प्रत्येक औषध कुठलंही असू त्याचं प्रमाण कमी जास्त असू द्या, पाणी मात्र आपल्याला 200 लिटरच वापरायचं. तर हे 200 लिटर पाण्यामध्ये हे औषध मिक्स करायचं आहे. कुठलंही एक औषध जे तुमच्या रीचमध्ये असेल, जे तुम्हाला मार्केटमध्ये सहजपणे उपलब्ध आहे असं औषध घ्यायचं आहे. आणि ही मगाशी जी प्रोसिजर सांगितली होती, 200 लिटरचा ड्रम घेणे, त्याच्यामध्ये 190 लिटर पाणी, बकेट ज्याच्यामध्ये 10 लिटर पाणी, स्वच्छ पाणी, गढूळ पाणी घ्यायचं नाही आहे. पाणी अत्यंत पिण्यायोग्य असलं पाहिजे. जे पाणी आपण पिऊ शकतो असंच पाणी फवारणीसाठी आपल्याला घ्यायचं आहे. आता तणनाशकं ही सगळी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला मी डोस दिलेला आहे, कसं वापरायचं ते सांगितलेलं आहे. आता महत्त्वाचे प्रश्न आपण घेऊया. पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे की ही जी पोस्ट इमर्जन्स टाईपची हर्बिसाइड आहेत ही फवारायची कधी. तर गोष्ट लक्षात घ्या, पोस्ट इमर्जन्स प्रकारातली हर्बिसाइड्स हे तुमचं पीक म्हणतोय मी, तुमचं पीक साधारणतः 20 दिवस ते 31 दिवस वयाचा असताना ही सगळी हर्बिसाइड्स, ह्याच्यापैकी कुठलाही एक हर्बिसाइड तुम्हाला, तणनाशक तुम्हाला तुमच्या सोयाबीनच्या पिकावर फवारायचं. तुमचा दुसरा प्रश्न असणार आहे, हे पोस्ट इमर्जन्स प्रकारातला हर्बिसाइड माझ्या पिकाला मारणार आहे का? बिलकुल मारणार नाही. जर त्याचं योग्य प्रमाण फवारलं, जसं की लक्षात घ्या हे क्लोबेन नावाचं आहे 6 ते 9 ग्राम सांगितलंय, पण बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की 6 ते 9 ग्राम काय काम करणार आहे, ते 200 लिटर पाण्यामध्ये. मग आपण काय करतो, 2 पुड्या टाकूया. 2 पुड्या टाकलं की त्या ठिकाणी तुमचं पिकावर नुकसान होणार आहे. त्याच्यासाठी 6 ते 9 ग्राम जे प्रमाण तुमच्या पुडीमधले आलेलं औषध आहे ते परफेक्ट औषध आहे. दुसरं आणखी एक्स्ट्रा औषध टाकण्याची गरज नाही. त्याच्यामुळे हे 6 ते 9 ग्राम टाका. पुन्हा तुमचा प्रश्न राहील, सर स्टिकर घेण्याची गरज आहे का? बिलकुल स्टिकर वेगळं घेण्याची गरज नाही, कारण ह्याच्यामध्ये स्टिकर्स असतात, स्प्रेडर्स असतात, ॲडज्युवंट्स असतात, स्टॅबिलायझर्स असतात. हे सगळं तुमच्या त्या कंपनीनं टाकून दिलेलं असतं.
स्टिकरवर वेगळा 200-300 रुपये खर्च करण्याची काही गरज नाही. दुकानदार तुमच्या गळ्यातच घालायला बसलेले आहेत औषधं, त्याच्यामुळे ते म्हणे स्टिकर घेऊन जा, हे ॲडज्युवंट घेऊन जा, हे स्प्रेडर घेऊन जा, काही घेण्याची गरज नाही आहे. तुम्ही फक्त प्युअर औषध फवारायचं आहे पाण्यामध्ये. जर एखाद्या कंपनीनं, जसं काही कंपनी अशा आहेत की ओडीसी आहे, ओडीसी 2-3 घटक त्याच्यामध्ये देतं, त्याच्यामध्ये अमोनियम सल्फेट देतं, अमोनियम नायट्रेट वगैरे हे असं दिलं जातं. तर ते तुम्ही ते मिक्स करा, त्या पॉकेटमध्ये जे काय आलेलं ते तुम्ही मिक्स करा, वेगळं काही घेण्याची गरज नाही. पुढचा प्रश्न पडतो शेतकऱ्यांना की बाबा पाऊस चालू आहे, मी पावसामध्ये फवारणी करू का? पावसात तर फवारणी बिलकुलच करायची नाही. फवारणी कधी करायची? वापसा असताना फवारणी करायची, लक्षात घ्या. मग तुमचा पुन्हा प्रश्न पडेल की सर पोस्ट इमर्जन्समध्ये वापशाची काय गरज आहे? वापशाची गरज असते, लक्षात घ्या. औषधाची क्रियाशीलता ही वापसा असताना चांगली असते, त्याच्यामुळे वापसा असेल तेव्हाच तुम्ही फवारणी करा. पुढचा प्रश्न तुमचा पुन्हा राहील की सर फवारणी केली आहे, किती वेळानं पाऊस आला तर चालतं? तर याचं उत्तर आहे की साधारणतः पाऊस तुमचं फवारणी झाल्यानंतर 2 तास तरी पाऊस न आला पाहिजे. म्हणजे 2 तास पाऊस येणार नाही याची खात्री करूनच मगच फवारणी करा. जर 2 तास पाऊस येणार असेल तर मात्र तुम्ही फवारणी करू नका. आता पुन्हा प्रश्न पडेल की नाही मी फवारणी केली आणि 1 घंट्यात पाऊस आला. 1 घंट्यात पाऊस आला, तुम्हाला पुन्हा फवारणी करायची गरज नाही. 1 घंट्यामध्ये बऱ्यापैकी औषधाचं ॲब्सॉर्प्शन झालेलं असतं. 50 ते 70% तुमच्या तणाचं नियंत्रण त्या ठिकाणी होऊन गेलेलं असतं. जर सारखं तुमच्याकडे अशीच परिस्थिती होत असेल तर तुम्ही एक गोष्ट करू शकता, प्री इमर्जन्स प्रकारातला हार्बिसाईड आधी फवारून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला पोस्ट इमर्जन्स प्रकारामध्ये जाण्याची गरज पडणार नाही. किंवा गरज पडली आणि अशी जर कंडिशन आली तरी तुमच्या तणाचं मात्र इफेक्टिव्ह कंट्रोल होईल. पुन्हा पुढचा प्रश्न आहे की सर फवारणी केली आहे आणि अर्ध्या तासात पाऊस आला. अर्ध्या तासामध्ये जर पाऊस आला तर मात्र आपल्याला दुसऱ्यांदा फवारणी करावी लागणार आहे, कारण अर्ध्या तासामध्ये तितकं डिफरन्शियल ॲब्सॉर्प्शन होत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला फवारणी करावं लागणार आहे. आता गोष्ट लक्षात घ्या की अर्ध्या तासात जर पाऊस आला, औषध धुवून जाणार आहे, मग फवारणी कधी करायची? फवारणी जर करायची असेल तर पीक तुमचं 31 आणि जास्तीत जास्त खूपच लांबण झाली तर 35 दिवस, पीक 31 ते 35 दिवसाचं असतानापर्यंतच फवारणी करा. पण पुन्हा पुढचा प्रश्न राहील की आता माझ्या तणाला 5 पेक्षा जास्त पानं आली, तणाला, पिकाला नाही, तणाला जर 5 पेक्षा जास्त पानं आली असतील तर फवारणी करू नका. फवारणी करून उपयोग होणार नाही. सरळ सरळ कोळपणी करा. लक्षात आलं? म्हणजे फवारणीवरचा खर्च टाळा, कारण फवारणी करून सुद्धा तणाचं व्यवस्थापन होणार नाही. आणि मग आपण काय करू की यार आपल्याला औषध फसलंय, आपल्याला कंपनीनं फसवलंय. आणखी एक गोष्ट, कंपन्या फसवू शकतात, लॉटमध्ये प्रॉब्लेम असू शकतात, दुकानदार जुना माल विकू शकतो. याच्यासाठी मात्र प्रत्येक तणनाशक घेताना तुमचं ज्याच्या नावावर शेत आहे त्याच्या नावानं बिल घ्या. बिल घेत असताना बॉटलवरचा जो बॅच नंबर आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, ते सगळं तुमच्या बिलावर आलं की नाही त्याची तपासणी करा. आणि GST पेड केलेलं बिल घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही तत्सम कार्यालयामध्ये त्या कंपनीविरुद्ध दाद मागता येईल, कृषी अधिकारी कार्यालयामध्ये दाद मागता येईल. तर ही गोष्ट मात्र तुम्ही शेतकरी मित्र करू शकतात. तर ह्याच्यामधलं कुठलंही औषध जे तुमच्याकडे उपलब्ध आहे, तुमच्याकडे तण आहेत, त्या प्रकारानुसार तुम्ही तणनाशकाचा वापर करू शकता. याच्यामध्ये मी आणखी काही सेपरेट व्हिडिओ केलेले आहेत की स्पेसिफिक तणावर मी व्हिडिओ केलेला आहे सोयाबीनमधल्या, तुम्ही ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या शेतामध्ये ज्या पद्धतीचं, ज्या प्रकारचं गवत आहे त्याच प्रकारची ही विडीसाईड तुम्ही निवडली पाहिजेत. शेजाऱ्यानं अमुक फवारलं म्हणून मी ती फवारायची गरज नाही, जसं शेजाऱ्यानं शाखेत फवारलं म्हणून मी पण शाखेत फवारणार, काही गरज नाही. तुमच्याकडे ते शाखेत कंट्रोल करणारे जे तण आहेत ते तणच नसतील तर शाखेत फवारायची गरज नाही. तुम्ही या ठिकाणी टार्गा सुपरनं सुद्धा तुमचं कंट्रोल होऊ शकतं, किंवा मग तुमचं परसूटनं सुद्धा कंट्रोल होऊ शकतं, किंवा मग साधं तुमच्या क्लोबेननं सुद्धा कंट्रोल होऊ शकतं. तर अशा पद्धतीनं कुणी काय फवारलं याचा विचार करू नका. जे तुमच्याकडे शेतामध्ये, जे तुमच्या खिशाला परवडेल, जे तुमच्याकडे तण आहेत, अशाच टाईपचे विडीसाईड तुम्ही फवारा. आणि जर काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये टाका, मी प्रत्येकाच्या कॉमेंटला रिप्लाय देतो. धन्यवाद.